तर याच निदा खान प्रकरणानंतर आता राजकीय आरोपांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। जलील यांच्या नेतृत्वात धर्मांतर होतात। निदा खानच्या अटकेनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। निदा खान हा मोहरा आहे, त्यामुळे इम्तियाज जलील यांची चौकशी करा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी SIT चौकशीची मागणी करणार असल्याचं सांगितलंय। प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे, ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे। असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे। बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केला जातोय। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे।